आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। अंबरनाथ पालेगावातील देसाई परिवार या शेतकऱ्यांचा आरोप आहे की त्यांच्या 40 गुंठे जमिनीत शेजारच्या बिल्डरने अतिक्रमण केले असून त्यांच्या दबावाखाली पोलीस आमच्यावर कारवाई करतात। या जागेवर शेतकऱ्यांनी कंटेनर ठेवून ऑफिस सुरू केले होते। मात्र 2 दिवसापूर्वी शिवाजीनगर पोलिसांचा ताफा जागेवर दाखल झाला आणि कंटेनर हटवण्याचा आदेश दिला। शेतकऱ्यांनी विरोध केल्याने कंटेनरमधील अधिकृत वीज आणि पाणी जोडणी कापण्यात आली। या प्रकारामुळे शेतकरी हवालदिल झाले असून आम्हाला न्याय मिळत नाही, उलट आमच्यावर अन्याय होत आहे असा त्यांचा आक्रोश आहे। शेतकऱ्यांनी तातडीने न्याय देण्याची मागणी केली असून अन्यथा उपोषणासह आत्महत्येचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे। मी जिथे उभा आहे इथं आमची शेती आहे वडिलोपार्जित। या आमच्या ह्या शेतीच्या बाजू एक बिल्डर आला दीप्ती स्काय सिटी म्हणून। यांनी 7-8 महिन्यापूर्वी आमच्या जागेमध्ये ना अतिक्रमण करून आमच्या सर्वे नंबरची जी भूमी अभिलेखचा जो नकाशा त्याच्यानुसार 4 ते 5 गुंठे जागावर अतिक्रमण केलेलं आहे। याच्या विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशनवर इतर जी सरकारी दप्तर आहे त्यांच्याकडे लिखित स्वरूपात तक्रार दाखल केल्या, पण आम्हाला आजपर्यंत न्याय मिळाला नाही। इथं जो हा जो बाजूला कंटेनर आहे हा आम्ही 1-1.5 वर्षापूर्वी ठेवलेला आमच्या शेतावर राखण करण्यासाठी आणि आमचे जे सामान वगैरे असतं शेतीचा तो ठेवण्यासाठी। तर काल 4 तारखेला शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा जवळ 100 पोलीस, 5-6 गाड्या आणि त्या बिल्डर सचिन शाह, कल्पेश शाह, मनोज जाधव म्हणून त्यांचा एक दलाल आहे आणि नवनाथ वारिंगे आणि अजून एक त्यांचा स्वयं घोषित एक महाराज आहे, स्वतःला जो आध्यात्मिक गुरु म्हणवतो तो, यांच्या सांगण्यावरून शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा पूर्ण ताफा आमचा हा कंटेनर उचलायला आले होते। आमच्या कंटेनरची कायदेशीररित्या आम्ही MSCB कडून लाईट घेतलेला आहे, मीटर घेतलेला आहे। तो पोलिसांनी स्वतः कंटेनर लाईटवर कट करून टाकला। पाण्याची टाकी होती ती कापून टाकली। एसी कापून बाजूला ऑफिसमधल्या खुर्च्या, इथले जे आमच्या भावाचा मुलगा BJPचा सरचिटणीस आहे त्याचे झेंडे वगैरे लावले होते, ते BJPचे झेंडे वगैरे सगळे फेकून दिले। आणि पोलिसांना आम्ही विचारलं, बाबा तुम्ही हे जे करताय ते कुणाच्या परमिशनने, काय नोटीस वगैरे काय आहे का आम्हाला? तर पोलीस आम्हाला याचे काही उत्तर देत नाही। तुम्ही इथून काही निघाले तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील, आम्हाला वरून आदेश आहे। तर ह्या आमच्यावर फार मोठा अन्याय चालू आहे आणि हा अन्याय असा सतत जर चालू राहिला तर आम्हाला उपोषणाला बसल्याची पर्याय नाही, नाहीतर मग आम्हाला देसाई परिवार पालेगाव आम्हाला आत्महत्येची पर्याय नाही। आणि हा सर्व अन्याय सचिन शाह, दीप्ती स्काय सिटीवाले जे बिल्डर आहेत यांच्याकडून शिवाजीनगर पोलीस स्टेशनला हाताशी धरून हा अन्याय आमच्यावर चालू आहे। याचा आम्हाला शासनाकडून न्याय मिळावा ही विनंती। नाव हरीश दिलीप देसाई आहे। ही जी जागा आहे पाटची, ही आमची जागा आहे, शेत जमीन ही आमची वरुलीत पाडली जागा आहे। तर इथे आम्ही शेतीवर राखणसाठी आम्ही एक कंटेनर ठेवलेला। तर तिथे काल शेजारचा बिल्डर आहे दीप्ती स्काय सिटीचा सचिन शाह, कल्पेश शाह ह्या लोकांनी एक फोन केला। तर 50 ते 100 पोलीस लोक माझा कंटेनर उचलायला आलेले। त्यांनी कसली परवानगी न घेता, ना आम्हाला नोटीस देता डायरेक्ट आमचा लाईटचा मीटर कट केला, पाण्याचा कनेक्शन कट केला आणि आमचा जो ऑफिसचा सामान विमान सगळं फेकून दिला। जेव्हा आम्ही तिथे आलो तर ते आम्हाला बोलले इथे थांबायचं नाही, तर गुन्हे दाखल होतील। मग याच्यासाठी आम्ही आता कोणाकडे जावं? आम्ही जेव्हा त्यांच्याकडे जातो तेव्हा ते बोलतात हा सिव्हिल मॅटर आहे, आणि जेव्हा बिल्डर त्यांना फोन करतो तेव्हा ते इथे येऊन आमच्यावर फुकटचे, आम्ही न असताना आमच्यावर असे गुन्हे झालेले आहेत। तर आम्हाला आता न्याय पाहिजे। जर असंच जर चाललं तर मग आम्ही अन्याय चालू आहे। हा, जर आम्हाला न्याय जर नसेल भेटत तर आम्ही इथे उपोषणाला बसणार आहे। आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या एबीडी न्यूज मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एबीडी न्यूज मराठीला संपर्क साधा। संपादक रेश्माताई दुधाने, 9765529008 आणि 9370508280।